मी ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातली ओमराजे निंबाळकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। विधिमंडळातील प्रताप सरनाईक यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा होत असल्याचं कळतंय आणि ओमराजे निंबाळकर आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। मोठी बातमी या क्षणाची राजकीय वर्तुळातली खासदार ओमराजे निंबाळकर विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते आलेले असल्याचं कळतंय आणि प्रताप सरनाईक यांच्या केबिनमध्ये या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी केलेले खासदार ओमराजे निंबाळकर आता शिवसेनेमध्ये काल दाखल झालेले आहेत, त्यामुळे आता ते शिवसेनेचे खासदार झालेत आणि प्रताप सरनाईक यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, निंबाळकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतं आहे, काय काय नेमक्या सगळ्या घडामोडी आज घडल्यात? निंबाळकर हे विधिमंडळात दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयामध्ये ही भेट होत आहे। सध्या 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटात आल्यानंतर आता चर्चा सुरू आहे ती केंद्रातल्या मंत्रिपदाची, कारण साधारणतः 2 मंत्रिपद ही शिवसेना गटाला आणखी दिली जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे। कारण सध्या केंद्रात राज्यमंत्रीपद हे एक राज्यमंत्रीपद हे शिवसेना शिंदे गटाकडे आहे आणि प्रतापराव जाधव ते इतर मंत्री असलेले पाहायला मिळतात। आता परत 2 मंत्रीपद ही केंद्रातली मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामध्ये आघाडीवर नाव आहे ते ओमराजे निंबाळकर आणि संजय उर्फ बंडू जाधव या दोघांची चर्चेत आहे। त्याचबरोबर कदाचित शिंदे यांचं नाव देखील आघाडीवर येऊ शकतं। या संदर्भात चर्चा या दोघांमध्ये होत असल्याची माहिती सध्या मिळते। ठीक, कृष्णात, जरूर ही चर्चा आता झाल्यानंतर पुन्हा एकदा माध्यमांबरोबर ते बोलतात का आपल्याला पाहायचंय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर सरनाईकांच्या केबिनमध्ये ही चर्चा सध्या सुरू आहे। ओमराजे निंबाळकर विधान भवनात आज दाखल झालेले आहेत आणि सरनाईक यांच्या केबिनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे।